नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय आपले यूट्यूब चॅनल आपणा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, हा आहे 16 जानेवारी 2024चा एक वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय। या शासन निर्णयानुसार 80 वर्ष व त्यावरील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढ करणे बाबत। म्हणजे मित्रांनो, जे निवृत्ती वेतन घेत आहेत आणि ज्यांचं 80 वर्ष वय आहे व त्यावरील आहे, तर त्या प्रत्येकासाठी त्यांचे जे निवृत्ती वेतनात आहे मूळ वेतनामध्ये या ठिकाणी वाढ करण्याबाबतचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण माझी शाळा माझे करा या यूट्यूब चॅनलवर पाहतात। चला मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। आता पाहूयात आपण महत्त्वाच्या शासन निर्णयातील तरतुदी। तर बघा, शासन निर्णयात म्हटलेलं आहे की 80 वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनात, म्हणजे बघा, जे 7व्या वेतन आयोगानं म्हणजे 1 जानेवारी 2016 रोजी जो बेसिक आपला त्या ठिकाणी फिक्स झालेला असेल, त्या बेसिकमध्ये दिनांक 1/1/19 पासून सुधारित करण्यात आला आहे। तर हा बेसिक 1/1/19 पासून सुधारित करण्यात आलेला आहे। तर शासन असा आदेश देत आहे की सदर दर दिनांक 1/1/2024 पासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, हा जो बेसिक 2019 पासून सुधारित झाला होता, तर या दरामध्ये दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्यात येत आहेत। तर बघूया आता शासनाने काय सुधारणा त्या ठिकाणी केलेली आहे। बघा, जर वय 80 ते 85च्या दरम्यान असेल निवृत्तीवेतनधारकाचं, तर त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात 20% एवढी वाढ त्या ठिकाणी करण्यात येईल। म्हणजे त्या बेसिकच्या वय वर्ष 85पेक्षा अधिक जर असेल तर ते जवळपास 85 ते अधिक ते 90पर्यंत, तर मूळ वेतनामध्ये 30% वाढ। वय वर्ष 90पेक्षा अधिक म्हणजे 90 ते 95 दरम्यान असेल तर त्या मूळ निवृत्तीवेतनात 40% एवढी वाढ। तसेच वय वर्ष 95पेक्षा अधिक ते 100 म्हणजे 95 ते 100 जर असेल तर मूळ निवृत्तीवेतनात 50% एवढी वाढ आहे। आणि वय वर्ष जर 100 असणार किंवा त्यापेक्षा अधिक असणार, 100पेक्षा अधिक असणार, तर 100% निवृत्तीवेतन त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकास मिळणार आहे। हीच वाढ नियमित वेतन घेणाऱ्यासोबतच जे कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांनासुद्धा लागू होणार आहे। परंतु त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सदर लाभ केवळ 1/1/2024 पासून देय राहील। म्हणजे हा लाभाचा जर काही इफेक्ट बेसिकवर झाला असेल तर त्याचा लाभ जानेवारी 24च्या वेतन पेन्शनपासून असणार आहेत। मात्र तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुदेय राहणार नाहीत। सोबतच या निर्णयामुळे प्रत्येक व्यक्ती प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील। शासन असाही आदेश देत आहे की ज्या निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्षे व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील शासन निर्णय लागू होणार आहे। तर या बाबतीत असा हा महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। तर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 248 परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार यासमोर सर्व इतर अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त 80 वर्ष व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहील। म्हणजे सोबतच जे जिल्हा परिषदमधून सेवानिवृत्त झालेले आहेत कर्मचारी त्यांनासुद्धा हा शासन निर्णय लागू होणार आहे। आणि हा होता मित्रांनो हा महत्त्वाचा शासन निर्णय। अशाच अपडेट माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर देत असतो। तरी कृपया आपण चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।